जैसे कि आप सभी को पता है आज आषाढ़ी एकादशी और महाराष्ट्र में इसे बहुत ही धूमधाम से मनाया जाता है। तो अभी हम मौजूद है सुभाष नगर के विट्ठल रुक्मिणी मंदिर में। आइए हम यहाँ पे जानते हैं कि इसका महत्व क्या है और आज के दिन में इसे क्यों मनाया जाता है और इसका महत्व। हमारे साथ यहाँ के पंडित जी मौजूद हैं। आज जो आषाढ़ी एकादशी है विट्ठल रुक्मिणी जी का आज बहुत ही महत्वपूर्ण दिन है, क्यों मनाया जाता है और इसका महत्व क्या है? आज ऐसा है कि जैसा पंढरपुर में आषाढ़ी एकादशी का जो महोत्सव रहता है वैसा ही इस नागपुर शहर में, वैसा ही जैसा पंढरपुर में है वैसा ही महोत्सव यहाँ नागपुर में यह योगीराज प्रतिष्ठान नागपुर अंबाझरी तालाब रोड, यहाँ पर भव्य दिव्य ऐसा समारोह चल रहा है जहाँ की सभी भाविक दर्शन करके तृप्त हो जाते हैं और श्री भगवान विट्ठल जी का दर्शन लेते हैं और साथ में श्री संत गजानन महाराज जी का भी दर्शन लेते हैं और भाविक यहाँ से तृप्त होकर वापस जाते हैं। और आज के दिन जो यह दिवस है जो विट्ठल रुक्मिणी का है वो क्यों मनाया जाता है, इसका क्या महत्व है, क्यों मनाया जाता है? हो आज जैसे आज एकादशी पर्व है और एकादशी पर्व यानी आज सभी वैष्णव भाविक जन एकादशी व्रत मनाते हैं और उपवास करते हैं और एकादशी के दिन जैसा दिन में और रात में भी जागर रहता है। यहाँ पर भजन कीर्तन महोत्सव है, हरिपाठ होता है और रात में जागरण भी होता है। एकादशी वो क्यों मनाया जाता है? ये एकादशी ऐसे मनाते हैं कि जैसे भक्त पुंडलिक जो थे वो माँ बाप की सेवा करते थे और उनकी सेवा देखकर साक्षात भगवान श्री विट्ठल वो इस धरती पर आए और उन्होंने भगवान जी ऐसे खड़े थे और देख रहे थे कि भक्त पुंडलिक माँ बाप की सेवा कर रहे। तो भगवान बोले कि मैं तुमको दर्शन देने आया हूँ, तुम यहाँ पर आ जाओ। लेकिन भक्त पुंडलिक बोलते हैं कि मैं पूजा में माँ बाप की सेवा में हूँ, मैं तुम्हारे दर्शन नहीं ले सकता क्योंकि मैं माँ बाप की सेवा के लिए सदैव तत्पर हूँ। जो यह दिवस मनाया जा रहा है यहाँ पे बहुत ही धूमधाम से अंबाझरी के इस मंदिर में, क्या बताना चाहूँगा? ये अंबाझरी मंदिर का योगीराज सेवा प्रतिष्ठान मंदिर है बहुत नागपुर में। जैसा कि भाविक बहुत इस मंदिर को मानते हैं और बहुत लोगों को ये बोलते हैं अपन अनुभवी बहुत लोगों को आया है, इसके लिए बहुत लोग इधर आते हैं दर्शन के लिए। और जैसा अपना दिवाली उत्सव सन मनाते हैं दीपावली, जैसा ही अपना आषाढ़ी एकादशी वारकरी संपर्क है। अब आप क्या बताना चाहोगे आज के दिवस के बारे में? आज के दिवस में बहुत अच्छा दिन रहता हो। भगवान को विष्णु अपना भगवान पांडुरंग का आज बहुत वर्ष में अच्छा दिन रहता हो। सब अच्छे सब गांव के लोग वारकरी लोग दर्शन के लिए रंग में लगे थे। किसी लिए वो वार दिवस 12 महीने में का वार्षिक दिवस रहता उसका। हमारे साथ अभी एक भक्त जुड़े हैं, इनसे हम पूछते हैं कि जो आज आषाढ़ी एकादशी मनाते हैं उसका महत्व क्या है और क्यों मनाते हैं? जैसे कि आपको पता है आज आषाढ़ी एकादशी है। आज के दिन हमारे जो सभी भगवान रहते हैं यानी विष्णु भगवान वगैरह ये निंद्रा अवस्था में जाते हैं, देवशयनी यानी शयन अवस्था में जाते हैं। इसलिए आज के यानी आषाढ़ी एकादशी देवशयनी एकादशी इसको कहा जाता है। आज के दिन विष्णु भगवान वगैरह निंद्रावस्था में यानी शिवजी के हाथ में अपना पूरा कार्यकाल यानी 6 महीने तक पूरा कार्यकाल शिवजी के हाथ में दिया जाता है। यानी आपको बताया जैसे अभी श्रावण मास वगैरह चालू होता है आज यानी अभी से यानी ठंडी और ये पावसाड़ा इसमें शिवजी की ज़्यादा पूजा की जाती है। जो सृष्टि की जो ये रहता काम वगैरह पूरा वो शिवजी के हाथ में रहता है 6 महीने तक यानी कार्तिक एकादशी तक। इसलिए ये महत्व यानी आज के दिन
लास्ट यानी पूजा की जाती है, फिर कार्तिक एकादशी तक नहीं क्या यानी उतना ये नहीं रहता, शिव जी की पूजा की जाती है। अभी हमारे साथ मौजूद है इस मंदिर के सचिव। आइए हम इनसे जानते हैं कि यह जो मंदिर है कितना पुराना है और कब का है, और यहाँ का जो ये आज का जो ये त्यौहार है इसका क्या महत्व मान। देखो, मैं माधव रत्नाजी अकोलकर, सचिव योगीराज गजानन सेवा प्रतिष्ठान, अंबाझरी रोडलो, नागपुर 22। इस मंदिर के बारे में थोड़ी जानकारी देता हूँ। अब आषाढ़ी एकादशी का महत्व आपने पूछा, आपको महाराज ने बताया। इस मंदिर का निर्माण कैसा हुआ, ये एक चमत्कारी है। चमत्कार इसलिए मैं बोल रहा हूँ कि मैं रहता हूँ सुभाष नगर नागपुर में। हमारा एक 4-5 लोगों का भजन मंडल था। तो कासमास टाउन में रहने वाले अशोक नारखेड़े साहब, ये हमारे भजन मंडल से जुड़ गए, और वो भजन मंडल में पेटी जो बजाते थे वो अभी नहीं है जिंदा, स्वर्गीय चंद्रभान जी भेवगढ़े। उनके दिल में ऐसी इच्छा है कि अपन ने गजानन महाराज का मंदिर बनाना चाहिए। तो मैं उनसे बोला कि भाई देखो, गजानन महाराज के विजय ग्रंथ में उल्लेख आया है कहीं तो भी कि गजानन महाराज के सामने जब प्रस्ताव रखा गया कि मंदिर बनाना है महाराज तुम्हारा, तो गजानन महाराज ने वो भक्त को बोला कि भैया देख, मंदिर बनाना इतनी आसान बात नहीं है, उसको बहुत सारे पैसे लगते हैं। तो लोगों ने बोला कि हम इकट्ठा करेंगे पैसे, मंदिर बनाएंगे महाराज। तो उस वक्त शेगांव में देशमुख कुंभी समाज का बड़ा झगड़ा चलता था, कोर्ट कचहरी होती थी। तो गजानन महाराज को उन लोगों का मनमुटाव झगड़ा सब मिटाना था। तो गजानन महाराज ने अपने दिल से जगह सिलेक्ट की। वो अभी आज जो अपन गजानन महाराज मंदिर शेगांव में देखते हैं, वो 3 गांव के शिव के ऊपर है। 3 गांव के शिव जहाँ एकत्र हो गई, वहाँ गजानन महाराज जाके बैठ गए। और गजानन महाराज ने बोला कि भाई जिसकी कोई ताकत होगी तो वो उसे मुझे यहाँ से हटाएगा। लोग महाराज के चरणों में नतमस्तक हो गए, सब शरण आ गए, उनका मनमुटाव मिट गया। और वहाँ आज देखते अपन कि गजानन महाराज का भव्य दिव्य मंदिर और ट्रस्ट का इतना बड़ा कारोबार सब शांत चित्त से चलता है। कहीं झगड़ा नहीं, फिसाद नहीं, दंगा नहीं, कहीं कोई ज़ोर से बोलेगा नहीं। वो जो वहाँ के सेवक लोग हैं वो माऊली बोलते खुद को, और आपको भी माऊली बोलते। बड़े प्रेम से सबका स्वागत करते हैं, सबका आदर सत्कार करते हैं, और सबको नम्रता से पूरी जानकारी देते हैं जो भी लोगों ने पूछे हो। तो गजानन महाराज का मंदिर तो बन गया। तो गजानन महाराज पंढरपुर के आषाढ़ी कार्तिक वारे में जाते थे। तो गजानन महाराज पंढरपुर भगवान पांडुरंग के चरण में जब नमस्कार किए और बोले कि हे पंढरीनाथा, मला पंढरी जागा दे। तो पंढरीनाथ ने प्रत्यक्ष ये आके बोला की गजानना, तुझ्यासाठी पंढरी जागा नाही, तू शेगावला तू मुक्काम कर, एक दिवस शेगाव पंढरी झाल्याशिवाय राहत नाही। आज आपण प्रत्यक्ष पाहतो की शेगावला जर गेलं तर पंढरीला जो शोभा आहे, जो आनंद आहे, तो शेगावला आहे। आणि शेगाव देवस्थान तयार व्हायच्या आधी धापेवाडा हे विदर्भाची पंढरी होती। धापेवाडा गावामध्ये कोष्टी समाजाचे कोलबास्वामी महाराज झाले, आणि ते महाराज पांडुरंगाचे भक्त होते। ते रोज दर्शनाला जायचे, वायुमार्गेने परत यायचे। जेव्हा वारकरी लोक पंढरपूरला जायचे ते म्हणायचे की आम्हाला तिथं कोलबाजी महाराज तिथे दिसले, आणि गावचे लोक म्हणायचे कोलबाजी महाराज गावातच आहे। तर हा वाद घेऊन कोलबा महाराजाकडे जेव्हा लोक गेले तेव्हा महाराजांनी सांगितलं मी तिथे होतो, मी इथे आहे। म्हणजे त्यांचा वापर हा सर्व जागी होता, म्हणजे ते पांडुरंग भक्त खरे होते। तेव्हा वय झालं त्यांचं कोलबास्वामींचं, थकले, आणि थकल्यामुळे त्यांनी पंढरनाथाला प्रार्थना केली की हे देवा, पाय साथ देत नाही, आता तुझ्या दर्शनाशिवाय घात जात नाही, आणि पण माझ्याकडून येणं होत नाही, कारण प्रकृती स्वास्थ्यामुळे ते जाऊ शकत नव्हते। तेव्हा पंढरनाथाने म्हटलं, आशीर्वाद दिला त्यांना की हे कोलबास्वामी, मी धापेवाडाला येतो, आणि दृष्टांत देऊन तिथल्या त्या तत्कालीन मालगुजाराची परवानगी घेऊन कोलबास्वामी महाराजांनी पंढरीनाथाने सांगितलेल्या जागेवर उत्खनन केलं। तिथे पांडुरंगाची मूर्ती भेटली। तिथे नदी आहे, वेना नदीचा भाग तिथे चंद्रभागेसारखा कोर झाली, आकार झाला आहे, त्यामुळे त्या नदीचं नाव चंद्रभागा नदी पडलं। आणि तिथे मग विदर्भातले वारकरी जायला लागले। ते आज धापेवाडा हे प्रति पंढरपूर होतं आणि आजही आहे।
पंढरपूरच्या मूर्त्या रुक्मिणी विठ्ठल आई मा रुक्मिणी आणि पांडुरंगाच्या मूर्ती ज्या आहेत त्याच मूर्त्या धाप्यावळ्याला आहेत. आणि जो कोणी खरा भक्त आहे पांडुरंगाचा, ज्याच्याकडून पंढरपूरची वारी करता आली नाही किंवा काही कारणास्तव जाऊ शकला नाही, त्यांनी धाप्यावळ्याच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तर त्याला तोच आनंद मिळतो जो वारकऱ्याला पंढरपूरला मिळतो. असं हे मी स्वतः अनुभवलं आहे माझ्या वडिलांच्या बाबतीत. असो, आता या मंदिराची पार्श्वभूमी अशी आहे की आमचं भजन मंडळ असताना आमच्या पेटी मास्तरने मनात इच्छा प्रदर्शित केली, मग त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले. 2005मध्ये नागपूर महानगरपालिकेचे महापौर बनले श्रीमान विकासभाऊ ठाकरे, जे आज पश्चिम नागपूरचे आमदार आहेत. विकासभाऊच्या समोर आम्ही कार्यकर्ते लोकांनी 4-5 लोकांनी जाऊन प्रश्न ठेवला की भाऊ, आपल्याला मंदिर बांधायचं गजानन महाराजाचं. आम्ही तर लहान माणसं आहोत, पण गजानन महाराज मंदिर झालं पाहिजे अशी आमच्या काही लोकांची इच्छा आहे, तर त्या दृष्टीने आम्हाला जागेची गरज आहे. मग त्यांनी मला जागा सुचवली. आज जे शीतला माता मंदिर आहे त्याच्या पाठीमागचं समाज भवन, तिथे काकाने तुम्ही मंदिर बांधू शकता. आम्ही म्हटलं भाऊ, ही जागा रोडवर आहे, लोकांच्या सोयीची नाही, गैरसोयीची आहे. मग ते म्हणाले जागा नाही. मी म्हटलं तुमच्या मनात जर जागा द्यायची असेल, प्रयत्न करून आम्हाला मदत करायची असेल तर मी जागा सुचवतो. तेव्हा हिंगणा रोडवरती, या अंबाझरी रोडवरती एक वटवृक्ष आहे उतारावरती. तिथे जुना नाका होता, हिंगणा नाका म्हणून त्याचं नाव होतं प्रसिद्ध. तिथे काही दिवसापूर्वी बंड्या सुटायच्या, खेड्यावरून माल आणणारे लोक इथे भाकरी खायचे, असं या सुभाषनगरचे पोलीस पाटील नारायण शेंडे यांनी मला सांगितलं होतं. तर ही जागा जेव्हा सुचवली तेव्हा विकासभाऊ म्हणाले, माहिती घेऊन तुम्हाला कळवतो. तत्पूर्वी या जागेविषयी आम्ही कॉर्पोरेशनमध्ये सगळी माहिती काढली होती, पण तो कॉर्पोरेशनमध्ये कुठलाही कागद नव्हता. मग आम्हाला कळलं की अंबाझरीच्या बाजूला डॉक्टर मुळीक, तत्कालीन उपसंचालक नगररचना विभाग, यांच्या मालकीची शेती आहे. जिथे शीतलामाता मंदिर बनलं ते त्यांच्या शेतीत आहे. मग आम्ही आमची घटना घेऊन, बायलॉज घेऊन डॉक्टर मुळीक यांना भेटलो. त्यावेळेला पाठीमागे असलेल्या नर्सरीचे आणि डॉक्टर मुळीकांची काही कोर्टात, सुप्रीम कोर्टात केस सुरू होती. ते आम्हाला म्हणाले की तुम्ही मंदिर बांधा, मी परवानगी देतो, पण तुम्हाला लेखी काही येऊ शकत नाही आज, कारण आमची कोर्टात केस चालू आहे. कालांतराने त्या केसचा निकाल लागेल तेव्हा लागेल म्हणाले. परंतु तुम्हाला जर मंदिर बांधायचं आहे, तुम्ही त्या वटवृक्षाखाली जी जागा आहे पडीत, तिथे तुम्ही मंदिर बांधू शकता. तुम्हाला कोणी अडवलं तर मी स्वतः येईल आणि तुमचा मार्ग मोकळा करील. त्याप्रमाणे आम्ही मग आमच्या आर्किटेक्ट साहेबाला भेटलो. त्यांनी नकाशा तयार केला. आता आमच्या मनात होतं गजानन महाराज मंदिर बांधायचं, परंतु परमेश्वराची कृपा, त्यांनी असा नकाशा तयार केला की त्या इमारतीचा नकाशा पाहून करकटेवर ठेवून विठोबा उभा आहे विटेवरती असं आम्हाला जाणवलं. त्यामुळे इथे पांडुरंगा आणि रुक्मिणी आईच्या देवळाची स्थापना करण्यात आली. खाली संत आहेत, वर स्लॅबच्या वर परमेश्वर आहेत, भगवान आहेत. अशा रीतीनं मग जागा जेव्हा त्यांनी अलॉट केली आम्हाला मुळीक साहेबांनी, तेव्हा इथे नाका होता, तो कॉर्पोरेशनचा सरकारी नाका. आम्ही कसा पाडायचा म्हणून आम्ही विकास भाऊला विनंती केली की कॉर्पोरेशनच्याच मदतीने आम्हाला जागा साफ करून दे. त्यांनी जागा साफ करून दिल्यानंतर मग इथे 2005मध्ये आम्ही भूमिपूजन ठेवलं. नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन प्रो चान्सलर श्रीमान काळेसाहेब यांच्या सपत्नीक हस्ते आम्ही पूजा केली आणि भूमिपूजन केलं आणि देवळाच्या कामाला सुरुवात केली. आता देऊळ एवढं वाट हवी, बांधकामाला पैसा खूप लागणार, कसं होईल काय होईल हा प्रश्न आमच्यासमोर होता. पण आम्ही आमचा तो प्रश्न सगळा गजानन महाराजाच्या पायावर ठेवला आणि गजानन महाराज या देवळाची इथे स्थापना झाली. त्यावेळेला कोराडीला एक अम्मा होती, मद्रासीबाई होती. तर तिच्याकडे मी तर स्वतः जायचा काही माझ्या प्रॉब्लेम घेऊन. तर त्यावेळेला मी अम्माला म्हटलं कि अम्मा, मंदिर बांधने की हमारे दिल में इच्छा है, मनीषा है, पूरी होगी की नहीं होगी, तो कहाँ बांध रहे. तर म्हणून मी तिला जागा सांगितली. मग आमच्या जगा संचालक मंडळापैकी धारे म्हणून संचालक होते, त्यांनी त्या अम्माला इथे एक दिवस आणलं. तिने जागा पाहिली तर तिने आम्हाला प्रश्न केला. आमचा पहिला स्लॅब झाला होता. आम्ही खाली एका दिवाणवरती गजानन महाराजाचा फोटो ठेवून रोज आरती प्रार्थना करायचे. तर ती अम्मा आम्हाला असं म्हणाली, यहाँ मंदिर बनेगा, भव्य मंदिर बनेगा और एक दिन ये मंदिर नाम कमाएगा, ये तीर्थक्षेत्र होगा. तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने आमची शासनाकडे मागणी आहे आणि तिची वाटचाल चालू आहे. त्या अम्माने दिलेल्या आश्वासनानुसार ती असं म्हणाली कि यहाँ गजानन महाराज की फेरी हो गई है, ये वड़ का झाड़ है, ये बहुत पुराना है.
तर गजानन इधर कुवा आहे क्या बाजूला एक विहीर आहे त्या नर्सरीवाल्यांनी तयार केलेली आणि त्या विहिरीच्या बाजूला तिकडे बाभळीचं बन आहे. ते अम्मा असं म्हणाली की बाभूळ बनातून गजानन महाराज इथे आले, विहिरीत उतरले, पाणी पिले, नंतर तुमच्या या खालच्या देवळात आले, त्यांनी सगळं पाहिलं आणि त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. तुमची इच्छा एक दिवस पूर्ण जरूर होईल. त्या दृष्टीने मग आम्ही प्रयत्न केले आणि आज गजानन महाराजाच्या कृपेने, पंढरीनाथाच्या कृपेने हे एवढं भव्य दिव्य मंदिर उभं आहे. आज या मंदिरामध्ये आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी आणि प्रगटी महोत्सव हे 3 सप्ताह होतात वर्षातले मोठे. आणि सामाजिक कार्य म्हणून इथे आम्ही दवाखाना चालू केला आहे होमिओपॅथिक. सकाळी डॉक्टर असतात, सकाळी डॉक्टरीनबाई असते, संध्याकाळी डॉक्टर असतात. रविवारी दवाखाना बंद असतो. तो आपने देखा कि हमें यहाँ के जो पंडित जी है और यहाँ के जो भक्तगण आए हुए हैं उन्होंने हमें बताया कि यह जो त्यौहार है, यह जो विठल रुक्मणी का जो आज पर्व है एकादशी क्यों मनाया जाता है, किस कारणवश मनाया जाता है. ऐसे अन्य खबरों के लिए देखते रहिए महाराष्ट्र TV 24. कैमरा पर्सन प्रवीण सूर्यवंशी के साथ में अभिषेक दुबे, नागपुर.